हे जर हातात पकडलं तर पूर्ण सेन्सरद्वारे की नाही पूर्ण बॉडी चेक होते. एका मिनिटामध्ये 600 रिपोर्ट येतात त्याच्यामध्ये. हे सेकंद आहेत का? हे सेकंद पडतायत. आणि इकडे कुठला पार्ट इंटरनल पार्ट कुठला चेक होतोय ते दिसते याच्यामध्ये. म्हणजे बॉडीचा इंटरनल पार्ट कुठला चेक होतो? एक पार्ट चेक होतो. पूर्ण चेक झाल्यानंतर याच्यामध्ये लगेच रिपोर्ट येतात. तुमच्या खाण्यामध्ये थोडंसं ऑइली बाहेर येतं, बाहेरचं खाण्यामध्ये येतं, हे दाखवलं येतं ब्लड व्हॅस्क्युसिटी, म्हणजे ते थोडंसं ऑइली खाण्यामध्ये येतं त्याच्या. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठल्या याला ऑपरेशन करायला नाही, मुळव्याधाला ऑपरेशन करायला लागत नाही, हार्टला ऑपरेशन करायला लागत नाही, मूत्राला ऑपरेशन करायला लागत नाही. लंग फंक्शन मध्ये थोडंसं नॉर्मल इश्यू आहे की म्हणजे थोडंसं चढ वगैरे चढला किंवा पायऱ्या चढला तर दम लागतो त्यांना. बरोबर आहे? बरोबर आहे प्रशिक. ओके. नंतर बोन ग्रोथ पण चांगला आहे त्यांचा रिपोर्ट. शुगर नॉर्मल आहे. हे नाडी पचन करते. ह्याला सेन्सर असल्यामुळे पूर्ण आपल्या या नाडीमुळे पूर्ण स्कॅन होतो, आपली बॉडी पूर्ण स्कॅन होते. नंतर कॉलेजन आहे, याच्यामध्ये त्यांचा डोळ्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, हेअर फॉलिंग होतं, थकवा येतो आणि पोट साफ होत नाही. बरोबर आहे सगळं? हे असं याच्या रिपोर्टमध्ये क्लिअर करतं आपल्याला, न सांगता आणि ब्लड युरिन न देता हे सगळ्या गोष्टी ते कळतं त्याच्यामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण अशा मशीन बद्दल माहिती घेणार आहोत ती जर्मन टेक्नॉलॉजीने बनवलेली मशीन आहे. अख्ख्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी या मशीनचा उपयोग करून लोकांची आरोग्याची तपासणी होत आहे. तर आज डॉक्टर पारसे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आपल्याला या मशीन बद्दल माहिती सांगणार आहेत. आपल्या भारताची संस्कृती आहे नाडी परीक्षण करणं. पहिल्या काळी नाडी परीक्षण केलं जायचं, पण त्यामध्ये पित्त, वात आणि कफ याच गोष्टींचं फक्त चेकिंग होत होतं. पण आताच्या काळामध्ये जर्मन टेक्नॉलॉजीने बनवलेली जी मशीन आहे त्यामध्ये 60 सेकंदामध्ये 600 रिपोर्ट येतात. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नाकापर्यंत संपूर्ण बॉडी चेक केली जाते आणि त्यानुसार आपल्या बॉडीमध्ये ज्या काही गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टी आपल्याला या मशीनद्वारे लगेचच कळतात. तर पाहूया आपण या मशीन बद्दल आपल्याला पारसे सर हे माहिती सांगणार आहेत. तर पाहूया मग, चला. पारसे सर नमस्कार. नमस्कार सर, आपलं पूर्ण नाव काय? माझं नाव जगन्नाथ सुखदेव पारसे. अच्छा, राहायला कुठे? राहणार चिकमूद. सर, ही मशीन तुम्ही किती दिवसापासून यूज करता? हे मी कोरोनाच्या अगोदरपासून यूज करतोय. अच्छा सर, या मशीन बद्दल थोडीशी माहिती देतात? हे जर्मन टेक्नॉलॉजी मशीन आहे. त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण बॉडीतले 600 रिपोर्ट येतात. अच्छा. आणि ह्याला जे आहे ह्याला सेन्सर म्हणतात. हे जर हातात पकडलं तर पूर्ण सेन्सरद्वारे की नाही पूर्ण बॉडी चेक होते. एका मिनिटामध्ये 600 रिपोर्ट येतात त्याच्यामध्ये. हे असं हातात पकडायचं असते. हे पकडा, हे हातात पकडा, असंच पकडायचं. म्हणजे ते उजव्या हातामध्ये पकडून धरायचं? उजव्या हातामध्ये पकडायचं. आता किती वेळासाठी? आता इकडं त्यांचं चेकिंग चालू झालं, स्टार्ट झाले. हे मशीन आहे, इकडं सेकंद पडतात. अच्छा, हे सेकंद आहेत का? हे सेकंद पडतात. आणि इकडे कुठला पार्ट इंटरनल पार्ट कुठला चेक होतोय ते दिसते याच्यामध्ये. सध्या आपण प्रशिक्षण चेक होतो, एक पार्ट चेक परीक्षण केलं पूर्ण आणि त्यांच्या चेक झाल्यानंतर याच्यामध्ये बॉडीमध्ये असणारे 600 रिपोर्ट आपल्याला या मशीनद्वारे इथे कलेक्ट झाले. 60 सेकंद झालेत. 60 सेकंद कंप्लीट झालेले आहेत. 600 रिपोर्ट इथे आलेले आहेत. आता आपण बघूयात की ते रिपोर्ट मध्ये काय काय आतमध्ये काय कमतरता आहे किंवा काय आहे ते दिसतं याच्यामध्ये. आता ओके, म्हणजे आता हे रिपोर्ट लोड होत आहेत का? येस रिपोर्ट लोड होत आहेत. सर, हे ब्लड रिपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी येतात का? येस. आता पहिला रिपोर्ट यांचा आहे ब्लड विषय आहे. ब्लड विषय का? हा, ब्लड विषय म्हणजे त्याच्यात ब्लड व्हॅस्क्युसिटी आहे. अच्छा. त्याच्यामध्ये त्यांचं याच्यात थोडस ऑइली तेलकट खाण्यामध्ये येते. बरं. ते थोडस ते वाढलेलं दाखवते. अच्छा. दुसरा रिपोर्ट आहे त्याचा व्यायाम म्हणजे हालचाल कमी होते, व्यायाम होत नाही. बरोबर आहे. दुसरा रिपोर्ट आहे पचनाविषयी, थोडस पचन जे आहे ते कमी होते. त्याच्यामध्ये दाखवते स्पष्ट सगळं. पचन कमी होते त्यांचं. ठीक. मेटाबॉलिझम कमी आहे. नंतर लार्ज इंस्टाईन, मोठ्या आतड्यामध्ये पण पचन कमी होते त्यांचं. बरोबर आहे ना. आता नंतर आहे की पित्ताचा त्रास नाही ना, पॅनक्रिएटिक ओके आहेत. कुठले काय मेडिसिन चालू आहेत का? ओके, ठीक आहे. पॅनक्रिएटिक ओके आहे, किडनी फंक्शन ओके आहे. लंग फंक्शन ह्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा की ते
रेड मध्ये जर ती टिक असेल हा. आणि ग्रीन मध्ये असेल किंवा Yes, yes. Okay, त्याच्या आधी येलो पण होतं तर बरोबर. त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा. आता हे बॅग घेतो मी. अच्छा. हे जे ग्रीन आहे की नाही, ग्रीन मध्ये सर्व ॲरो असतील तर बॉडी ओके नॉर्मल. ओके. जर ब्ल्यू मध्ये असेल तर म्हणजे सुरुवात झालेली त्याची. अच्छा. येलो मध्ये असेल तर आपल्याला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता आपण तिकडं जे काय आता जो काय प्रॉब्लेम आहे हा. ते सुरुवात झालेली आहे त्याला. अच्छा. आणि रेड मध्ये असेल तर म्हणजे अत्यावश्यक म्हणजे ते करणं गरजेचंच आहे. अच्छा. मग आता या वरच्या रिपोर्ट मध्ये जे येलो मध्ये जी टीक आहे हा, त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा. तो कोणता प्रॉब्लेम आहे? ते किडनी फंक्शन मधलं युरिक ऍसिड बद्दल दाखवते ते. अच्छा. हा, ते आहे त्यांचं नॉर्मल. आता हे लंग फंक्शन मध्ये दाखवते याचं. हा. लंग फंक्शन मध्ये फुफ्फुस, तुमच्या फुफ्फुसामध्ये काय होते, अच्छा. थोडस नॉर्मल चढ चढला किंवा पायऱ्या चढल्यानंतर थोडासा दम लागतो त्यांना. म्हणजे ते रेड मध्ये टिक हा, गेले. ते रेड मध्ये गेलं म्हणजे आपण थोडंसं बाबा त्याच्याविषयी काळजी घेऊ शकतो. हे मशीन काय करते, आता काय आहे आणि पुढे काय वाढू शकतं ते ऍडव्हान्स पण दाखवते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ह्या मशीनचा आपल्याला एक फायदा आहे. अच्छा. हीच ती मशीन आहे ना सर? हा, येस, ते मशीन आहे. पुढे काय रिपोर्ट आहे सर यांचा? तर आता शुगर विषय आहे. शुगरचं नॉर्मल आहे. बर. म्हणजे कोणता होता शुगर रिपोर्ट दाखवा सर? हा शुगर रिपोर्ट आहे असं. अच्छा. म्हणजे हे ग्रीन मध्ये पाहिजे काय ते ग्रीन मध्ये? ग्रीन मध्ये पाहिजे. शुगर रिपोर्ट नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. ओके, ठीक आहे सर. आता हा रिपोर्ट आहे ट्रेस एलिमेंट. म्हणजे याच्यात काय काय घटक दाखवतात. कॅल्शियम कमी दाखवते यांच्यामध्ये. शरीरात कॅल्शियमचे घटक कमी आहे. अच्छा. कॅल्शियम थोडं कमी आहे का? कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे हाडामध्ये. नंतर आता हे विटॅमिन्स मध्ये विषय दाखवते. पहिला ए विटॅमिन्स कमी आहे त्यांच्या, नंतर बी कमी आहे, नंतर B6 कमी आहे आणि D3 कमी आहे विटॅमिन्स याच्यामध्ये. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारे विटॅमिन्स कोणते कमी आहेत ते पण ते पण दाखवते त्याच्यामध्ये. अरे वा, छान. थायरॉइड विषयांचा रिपोर्ट आहे, एकदम नॉर्मल आहे, काय प्रॉब्लेम नाही. ह्युमन टॉक्सिफिकेशन म्हणजे आहे हे पण नॉर्मल आहे त्यांचं. नंतर बोन ग्रोथ पण चांगला आहे त्यांचा रिपोर्ट. शुगर नॉर्मल आहे. आता ट्रेस एलिमेंट मध्ये त्यांचं कॅल्शियम, हाडामध्ये कॅल्शियम कमी दाखवतं. तर विटॅमिन्स मध्ये त्यांचं विटॅमिन ए कमी आहे, B1 कमी आहे, B6 कमी आहे, B3 आणि K कमी आहे. ए जर कमी असेल तर पुढे आपल्याला डोळ्याचा त्रास वाढू शकतो. हे ह्याच्याद्वारे आपल्याला कळतं. आता आपण बाहेर ब्लड चेक करायला गेला, युरिन चेक करायला तर आपले वैयक्तिक वेगवेगळे पैसे जातात. आता तुम्ही विटॅमिन सुद्धा चेक करायला गेला तर त्याच्या सुद्धा पैसे वेगळे लागतात. पण इथं एका मिनिटामध्ये तुम्हाला एवढे 600 रिपोर्ट एकाच मिनिटामध्ये भेटतात की तुम्हाला वेगळं वेगळं कुठलं, इथं तुम्हाला युरिन द्यावं लागत नाही, ब्लड द्यावं लागत नाही. हे याचे फायदे आहेत आपल्याला. हा, हे नाडी पचन करते. ह्याला सेन्सर असल्यामुळे पूर्ण आपल्या या नाडीमुळे पूर्ण स्कॅन होतो, आपली बॉडी पूर्ण स्कॅन होते. त्याच्यामुळे आपल्याला हे आजार म्हणजे लगेच कळतात. आणि कोणी जर असेल ना, समजा डॉक्टर असतील, सायंटिस्ट असेल, कोणी असेल, आजार आतून वाढत असतात ते आपल्याला कळत नाही. मी जर असलं तर मलाही आता अजून आतून आजार काय वाढतो ते मलाही काय कळत नाही. पण ह्या मशीनद्वारे आपल्याला आत कुठले घटक कमी आहेत त्याच्याद्वारे पूर्ण चेक झाल्यामुळे आपल्याला ते ओळखायला सोपं पडतं. अलर्जी हे दाखवते ना, मेडिकल गोळ्यांची अलर्जी आहे, प्राण्यांच्या पासून एक अलर्जी आहे, दुधाच्यावर. दूध खायला आवडतं का? आणि प्राण्यांच्या पासून एक अलर्जी, प्राणी जवळ आलेला आवडतात का? हा, त्याला म्हणायचं अलर्जी. ज्या गोष्टी आपल्या शरीराला टच होतात किंवा स्पर्श होतो त्या गोष्टी आपल्याला, काही गोष्टी आवडल्या तर बी आतून त्याचा त्रास होतो, त्याला म्हणायचं अलर्जी. स्किनचं डिसीज थोडंसं आहे त्यांना, ते स्किनचं डिसीज नॉर्मल आहे. येस. कॉलेजन आहे, याच्यामध्ये त्यांचा डोळ्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, हेअर फॉलिंग होतं, थकवा येतो आणि पोट साफ होत नाही. बरोबर आहे सगळं हे असं याच्या रिपोर्ट मध्ये क्लिअर करतं आपल्याला. न सांगता आणि ब्लड युरिन न देता हे सगळ्या गोष्टी ते कळतात त्याच्यामध्ये. त्यांचं झोपेचं प्रमाण थोडंसं कमी आहे. म्हणजे निसर्गाच्या नियमानुसार रात्रीची झोप जी आहे ते एकतर उशिरा झोपतात किंवा उशिरा झोपल्यामुळे ते झोप पूर्ण होत नाही. रात्री झोप कशी व्हायला पाहिजे, 11 किंवा 10, पहाटेचे 4 किंवा 5 हे जर गाढ झोप झाली तर निसर्गाच्या नियमानुसार आपल्याला दिवसभरामध्ये जे झीज झालेले आहे ते झीज भरून काढण्याची ह्या वेळेमध्ये सगळं निसर्गानं बनवलेलं आहे. पण ते झोप कमी झाली तर आपलं मग बॉडी संतुलन बिघडतं सगळं. आणि ही एक्सेप्टेड म्हणजे हे कुठल्या गोष्टीला गेलं की मान्य करत नाहीत. म्हणजे स्वतःच जास्त म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करतात ते. म्हणजे दुसऱ्याने कुणी काय सांगितली गोष्ट तर लगे लगे ते मान्य करत नाही. ते करेक्ट आहे, बरोबर आहे की नाही त्याच्यानुसार ते हे करतात. बरोबर आहे. म्हणजे स्वभाव आहे त्यांचा तसा. या मशीनद्वारे ज्या लैंगिक समस्या आहेत त्या पण आपल्याला दिसतात का? हो, दिसतात त्याच्यामध्ये. लैंगिक समस्या दिसतात, जेंट्सचे दिसतात प्रॉब्लेम,
आणि लेडीजचे पण प्रॉब्लेम दिसतात त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा अच्छा. आता ते याच्यामध्ये नाही आहे त्यामुळे मी ते सांगितलेलं नाही. ओके ओके. म्हणजे ज्या कोणामध्ये जर तो प्रॉब्लेम असेल तर तो समोर येणारच. 100% दिसतो. अच्छा आपण न सांगता दिसतो. अच्छा. प्रोस्टेटचं पण दिसतं याच्यामध्ये, म्हणजे प्रत्येक पार्टचा रिपोर्ट दिसतो इथं. फक्त रिपोर्टच पाहणार की त्याच्यावरती तुमच्याकडे काय सोल्युशन आहे किंवा Solution आहे ना. त्याच्यावरती काय औषध वगैरे आहे का? सोल्युशन आहे ना, आयुर्वेदिकचे औषध सगळे भेटतात. अच्छा तुमच्याकडे. हो. सर जर औषध वगैरे घ्यायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचा पत्ता आम्हाला सांगा. कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा 8830564844. ओके सर. आणि औषध घेण्यासाठी कुठे यावं लागेल? औषध मला नंबर केला तरी, म्हणजे जर कॉल केला तर तुम्हाला तुमच्या ऍड्रेसवरती कुरिअर किंवा पोस्टाने पाठवलं जाईल. सर आतापर्यंत तुम्ही म्हणजे किती पेशंट असतात तपासले? भरपूर, कमीत कमी 3-3.5 लोकांना आतापर्यंत कोरोनाच्या अगोदरपासून चेकअप करतोय. खूप लोकांना चेकअप केलेला आहे, रिझल्ट पण खूप छान लोकांना आले. ते आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिकचा काय साईड इफेक्ट नसतो, त्याच्यामुळं आयुर्वेदिक हे माणसांना आता लोक कोरोनापासून आयुर्वेदिककडे वळायला लागलेत. आणि याच्या औषधांची प्राइस पण कमी आहे आणि रिझल्ट पण चांगले आहेत. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठल्या याला ऑपरेशन करायला नाही, मुळव्याधाला ऑपरेशन करायला लागत नाही, हार्टला ऑपरेशन करायला लागत नाही, मूत्राला ऑपरेशन करायला लागत नाही. नाहीतर आपण बाहेर ऑपरेशन करतो आणि परत ते प्रॉब्लेम उद्भवतात. तर समजा मुळव्याधाचं ऑपरेशन केलं तर परत उद्भवतं, मूतखड्याचं ऑपरेशन केलं तर परत उद्भवतं, हार्टचं पण ऑपरेशन करावं लागत नाही आपल्याला इथं. असे सगळे औषध खूप छान आहेत, आयुर्वेदिक आहेत, साईड इफेक्ट नाही याचा. सर तुम्ही म्हणजे डॉक्टरांना वगैरे चेक केलंय का? हो, डॉक्टरांना पण भरपूर डॉक्टरांना चेकअप केले. गंगापूरला गेलो होतो, काटे सरांचे पाहुणेच होते. अच्छा अच्छा. त्यांना सरांना चेक केलं, जे बॉडीमध्ये आहे ते प्रॉब्लेम त्यांना सगळे मान्य झाले आणि ते एक्सेप्ट त्यांनी केले की हे बरोबर आहे, मशीन बरोबर आहे आणि म्हणजे रिपोर्ट पण डॉक्टर चांगला आहे. लोकांनी सुद्धा ह्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्यात खरं? हो, अगदी अगदी डिटेल्स, कारण हे मशीनच जर्मनचे आहे. त्याच्यामुळं प्रॉब्लेम जे आहे ते प्रॉब्लेम 95% अॅक्युरेसी आहे, बरोबर सगळे रिपोर्ट व्यवस्थित दिसतात. ओके सर, धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांना हे व्हिडिओ आवडला, कारण मुळ्यात किंवा हार्ट जरी काय प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम आपल्या आयुर्वेदिक औषधाद्वारे दूर होतात, बरोबर? येस सर. ओके सर, धन्यवाद Okay. एवढी छान माहिती दिल्याबद्दल. Thank you.